नमस्कार मैत्रिणींनो, आज बघा नवरात्रीचा 8वा दिवस आहे। आज मी उपवासाला आहे ना भेंडीची भाजी आणि राजगिरीची भाकर बनवलेली आहे। तर सगळ्यात पहिले तर आपल्याला भेंडीची भाजी बनवून घ्यायची आहे। भेंडीच्या भाजीला मी जिरे टाकलेले आहे, कढीपत्ता, उभ्या चिरून मिरच्या टाकलेल्या आहेत, हिरव्या मिरच्या, आणि इथं भेंडी कापून ठेवली होती, ती भेंडी टाकणार आहे आता। तर मस्त असं तेलामध्ये नरम होईपर्यंत परतून घ्यायची आहे। तेलामध्ये मस्त अशी शिजली पाहिजे अशी भेंडी परतायची आहे। तर पाहू शकता असंच मी भेंडी परतून घेतलेली आहे। तर आता आहे ना भेंडी थोडीशी शिजून झालेली आहे। तर त्याच्यामध्ये आहे ना आता मीठ टाकायचं आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि फिरवून घ्यायचं। तर मस्तच खूपच छान अशी भेंडी होते। तर तुम्ही पण नक्की ट्राय करा। माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला पण आवडते का भेंडीची भाजी आणि भाकर उपवासाची। तर इथं बघा मस्त अशी भेंडी परतून झालेली, मी शेंगदाण्याचं कूट पण टाकलेलं आहे। आता भेंडी एका साईडला आहे ना एका बाउलमध्ये काढून घेणार आहे। तर बघा इथं किती छान अशी दिसते। तर इथं आता आपल्याला भाकर बनवायला घ्यायची आहे। तर इथं मी आहे ना आयतच राजगिऱ्याचं पीठ आणलं होतं। तर राजगिऱ्याचं पीठ आता आपण त्या ताटामध्ये काढायचं आहे आणि थोडंसं मीठ टाकून थोडं पाणी टाकून आहे ना मळून घ्यायचं आहे। तर जशी आपण ज्वारीची भाकर बनवतो ना त्याच पद्धतीने आपल्याला हे बनवून घ्यायची आहे। तर पाहू शकता असंच आपल्याला सगळं मळून घ्यायचे पीठ, आणि मळून झालं की आपल्याला त्याच्यामध्ये भाकर बनवून घ्यायची आहे। छोटा एक गोळा घ्यायचा आणि मस्त असं भाकर बनवून घ्यायची आहे। खूप छान लागते भेंडीची भाजी आणि भाकरी। तर पाहू शकता इथं मस्त अशी गोल गरगरीत भाकर झालेली आहे। तर आता इथं मी पॅन पण ठेवला होता गरम करायला। तर त्या पॅनवरती आपण भाकर शेकून घ्यायची आहे। तर बघा पाणी लावायला जमत नव्हतं, त्या पॅनवरती भाकर असं सटकत होती। तर ही भाकर शेकायला ना काही वेळ लागत नाही, तर फटाफट होतात ह्या भाकरी। पाहू शकता मस्त अशी आपण भाकर शेकली गेली आहे। आता दुसरी भाकर पण मी तवा जरासा पुसून घेणार आहे। तर दुसरी भाकर पण थापून झालेली आहे आणि इथं बघा पाणी लावून घेतलेलं आहे। तर भाकर टाकायचं म्हणलं ना सगळं गॅस वगैरे किती घाण होतो ना असं। तर हे सगळं भाकरी बघा बनवून झालेले आहे। तिथं भेंडीची भाजी पण तयार झालेली आहे। तर या चला तर तुम्ही पण खायला मस्त असं भेंडीची भाजी आणि भाकरी। बाय।